आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज 24/7 महाराष्ट्राचा विश्वास सत्याचा ध्यास। निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथे स्वतःला महाराज म्हणून संबोधत दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांची फसवणूक व लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या भोंदूबाबा महेशगिरी उर्फ महेश दिलीप काकडे वय 31 याचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे। मे 11 रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने गुन्ह्याचे गंभीर स्वरूपात पासावर होणारा संभाव्य परिणाम तसेच भविष्यात आणखी तक्रारदार समोर येण्याची शक्यता लक्षात घेऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला। प्रभारी जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय के.आर. जोगळेकर यांनी जामीन अर्ज नामंजूर करत आरोपीचा मध्यवर्ती कारागृहातील मुक्काम कायम ठेवला। या प्रकरणामुळे निफाड तालुक्यात खळबळ उडाली असून अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांविरोधात संताप व्यक्त केला जात आहे। पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज नाशिक विभागीय संपादक श्री उत्तम भीमराव जाधव यांचा ग्राउंड रिपोर्ट। महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज 24/7 महाराष्ट्रातील ताज्या वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला भेट द्या। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज 24/7 महाराष्ट्राचा विश्वास सत्याचा ध्यास।